आजचा संध्याकाळचा पालखी सोहळा होता दर्यापूरला. गावच्या चौकात येऊन सर्व टाळकरी मंडळी आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो दर्यापूरला जाण्याकरता. लवकरच दर्यापूरमध्ये पोहोचलो. इथे पोहोचल्या पोहोचल्या मंदिरामध्ये आलो. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं दर्शन केलं आणि नंतर झाली पालखी सोहळ्याला सुरुवात. पकवाजाच्या साथीला आज आमचे मित्र नारायण महाराज पत्रीकर होते, तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण अक्षय महाराज मल्ले आणि आमचे टाळकरी सचिन महाराज गावंडे होते. आमच्या संस्थांचे व्यवस्थापक गौरव पाटील गावरे यांनी सुद्धा आज सुंदर अभंग म्हटले. आज तर साऊंडची गाडी सुद्धा माऊली मामानच चालवली आणि साऊंड सुद्धा ऑपरेट केला. आजच्या पालखी सोहळ्यात मोठ्या टाळकऱ्यांपेक्षा छोटे टाळकरी जास्त संख्येने उपस्थित होते. खूप थाटात आजचा पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळा संपल्यानंतर माऊली मामा आणि मी दोघे निघालो येवद्याला जाण्याकरता, कारण आम्हाला 2 ठिकाणी रिसेप्शनला भेट देण्याकरिता जायचं होतं. पहिले तर आम्ही येवद्याला आशिष मंडपमध्ये आलो. इथे पोहोचलो तर रिसेप्शन सुरूच व्हायचं होतं. इथे पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांनी एक कप कॉफी घेतली. लवकरच नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि तिथून व्हिजिट देऊन आम्ही निघालो अंजनगावला. अंजनगाव मधल्या मधुबन सेलिब्रेशन हॉलवर आलो. इथे हॉलवर पोहोचून नवरदेव नवरीची धावती भेट घेतली. इथे माझे मित्र अनिकेत दादा यांचं रिसेप्शन होतं, त्यांची भेट घेऊन आम्ही निघालो गावी. 45 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गावात पोहोचलो. इथे पोहोचलो तर मंदिरावर आपल्या गजानन महाराज प्रकट दिनाची उद्याच्या उत्सवाची तयारी सुरू होती. साऊंड वगैरे चेक करणं सुरू होता, डेकोरेशनचं काम सुरू होतं. नंतर गजानन बाबांची शेजारती केली आणि आम्ही निघालो घरी. उद्या श्रींच्या प्रकट दिनानिमित्त उद्याची आमची सेवा आहे गजानन महाराज संस्थान शेगाव येथे. भेटू उद्याच्या शेगावच्या पालखी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.